नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवराष्ट्र न्यूजरूम या आमच्या विशेष बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत। या बुलेटिनमध्ये आम्ही आपल्या पुढे घेऊन येणार आहोत दररोजच्या ताज्या घटना आणि घडामोडी। या न्यूजरूम मध्ये आमच्या सोबत जोडले जाणार आहेत मुंबईहून माझे सगळे सहकारी जे या रोज हेडलाईन्स आपल्यापर्यंत पोहोचवत असतात आणि पुण्याहून सुद्धा न्यूजरूम मधून माझे सगळे डिजिटलचे सहकारी आपल्यासोबत जोडले जाणार आहेत। ज्या महत्त्वाच्या बातम्या आहेत त्यामध्ये आंतरराष्ट्रीय घटना घडामोडी आणि देशभरातल्या महत्त्वाच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल। दीपाली नाफडे ही माझी सहकारी मुंबईहून आपल्यासोबत जोडली जाते। दीपाली, काय आज बातम्या आहेत महत्त्वाच्या तुझ्याकडे? आज सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट होता तो म्हणजे 10वी आणि 12वीचे निकाल। याविषयीच आजपासून आपण सुरुवात करूया। तो सगळ्यात पहिली बातमी असेल की 10वी आणि 12वीच्या निकालामध्ये काय झालंय। श्वेता, काय सांगशील? अगदीच दीपाली, जसं की म्हणालीस की तू आज 10वीचाच निकाल लागलेला आहे। 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आज खरंच महत्त्वाचा दिवस होता। 10वीच्या निकालाबद्दल बोलायचं झालं तर आज 10वीचा निकाल 94.10% लागलेला आहे। आणि दुसरीकडे नेहमीप्रमाणे 12वीला जशी मुलींनी बाजी मारली तशी यंदाही 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींनीच बाजी मारलेली आहे। आणि या 10वीच्या एक्झाममध्ये एकूण 15,46,000 विद्यार्थी बसले होते। त्यापैकी 14,55,000 विद्यार्थी पास झालेले आहेत। एकंदरीत टक्केवारी बघायला गेली तर 94.10% लागलेले। तर दुसरीकडे आपण राज्याची बातमी बघायला गेलो तर आज मंत्रिमंडळामध्ये 6 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। तर ते 6 महत्त्वाचे निर्णय कोणते तर आपण दाखवते मी तुम्हाला। एक तर देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीमध्ये मोबाईल व्हॅन म्हणजेच राज्यात फिरते पथक योजना सुरू झालेली आहे, त्या योजनेला मंजुरी मिळाली आहे। दुसरं होम स्वीट होम म्हणजे नागपूरमध्ये जे स्वीटी प्रकल्प सुरू होणार आहे त्यासाठी होम स्वीट होम हे मंजुरी मिळाली। तिसरी गोष्ट म्हणजे कृत्रिम वाढी धोरणास मंजुरी मिळाली आहे। एक वेतन त्रुटी निवारण समिती त्यांनाही मंजुरी मिळाली आहे। दुसरी खाजगी भागीदारीतून औद्योगिकरण धोरण त्यालाही मंजुरी मिळाली आणि नागपूरमध्ये विद्यापीठाला जागा मिळाली। एकंदरीत ती जागा 20.23 हेक्टर 8 जागा असणार आहे। अशा प्रकारे आपण बघितलं की एकंदरीत 6 मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत। मंत्रिमंडळाच्या ह्या महत्त्वाच्या निर्णयानंतरच आपल्यासाठी एंटरटेनमेंटची बातमी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे। चेतन, आजची एंटरटेनमेंटची महत्त्वाची बातमी काय आहे? अर्थात दीपाली, सध्या म्हणजे एंटरटेनमेंट सेक्शनमध्ये ट्रेंडिंग आहे पहलगाम हल्ल्यावरचे सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया। आज सकाळीच म्हणजे पंतप्रधान मोदींनी काल पत्रकार परिषद घेतल्यानंतर आलिया भट्टने आज सकाळी पोस्ट केलेली आहे। त्याच्यामुळे फार उशिरा पोस्ट केल्यामुळे तिच्यावरती तिला ट्रोलिंग केलं जात आहे। एवढं लेट का तू पोस्ट केलीस वगैरे अशा अनेक म्हणजे प्रतिक्रिया तिला हे होत आहेत। देन त्याच्यानंतर तारक मेहता मधली बबिता, ती सध्या चर्चेत आहे। तिने नुकतंच एका इंग्लिश वृत्तपत्राला मुलाखत दिली, त्याच्यामध्ये तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तिने बरेच खुलासे केलेत। ती वयाच्या 37व्या वर्षी पण का सिंगल आहे याचं तिने सांगितलेलं आहे। सध्या अशा बातम्या ट्रेंडिंगला आहेत। याशिवाय आज सकाळीच महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडलाय आणि हा पाऊस अर्थातच मान्सून सुरू झालेला नाहीये तर अवकाळी पाऊस आहे। या अवकाळी पावसामुळे कुठे कुठे काय काय नुकसान झालंय याबाबत तृप्ती माहिती देईल। नक्कीच, सध्या अवकाळी पावसाचा राज्यात थैमान सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज सकाळी ठाण्यामध्ये झाड कोसळून पडलंय आणि सुदैवाने याच्यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र 4 चाकी वाहनाचं याच्यामध्ये नुकसान झालंय। आणि सध्या पाहायला गेलं तर गेल्या आठवड्याभरामध्ये ठाणे पालिका क्षेत्रामध्ये एकूण 32 झाडं उन्मळून पडली आहेत आणि याचा नागरिकांनाही खूप मोठा त्रास झालेला आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पालिका ॲक्शन मोडमध्ये काम सुरू करते। पालिका तर काम करतच राहील, पण त्याशिवाय आपणही त्याची काळजी घेतली पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी असतं ते म्हणजे वाहतूक। दिवसातून घरातून निघाल्यानंतर अगदी घरी पोहोचेपर्यंत आपल्यासाठी रोजचा ट्रान्सपोर्ट हा महत्त्वाचा विषय आहे। आणि मयूर, आजची ट्रान्सपोर्टची बातमी काय आहे? सध्या महाराष्ट्रात ऑटो सेक्टरमध्ये EVची खूप मोठी बूम आहे।
इलेक्ट्रिक व्हेकल्सला खूप सपोर्ट मिळतो आहे, ॲज वेल ॲज सरकार देखील EVsवर खूप भर देते. याच्यानंतर नुकतंच आता राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हणते की आता नो PUC नो फ्युल ही पॉलिसी राबवणार आहे. याच्या अंतर्गत जर तुम्ही पेट्रोल पंपावर गेलात सो तुम्हाला PUC सर्टिफिकेट दाखवणं अनिवार्य असणार आहे, जेणेकरून तुमचं जे वाहतूक आहे ते जास्त पोल्युशन तर करत नाही आहे, आणि जर करत असेल तर त्या निमित्ताने मग सरकार तुम्हाला पेट्रोल देणार नाही. हा महत्त्वाचा निर्णय आता सरकार घेण्याच्या तयारीत आहे. यावरून सरकार पर्यावरणाबाबत किंवा EV चे वाहतूक आहे त्याला प्रोत्साहन किती देत आहे हे महत्त्वाचं आहे, आणि त्यावरून ते दिसून येत आहे. थँक्यू. थँक्यू मयूर. याशिवाय सध्या आपल्याला दिसून येतोय की केवळ महाराष्ट्रातच नाही तर सगळीकडेच क्राईम सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि क्राईम सेक्शनमध्ये गेल्या 2 दिवसातल्या किंवा ज्या काही महत्त्वाच्या बातम्या आहेत त्याबद्दल वैष्णवी काय सांगशील? क्राईममध्ये जर बघायला गेलं तर क्राईम सध्या सतत घडत आहेत आणि पुण्यातून सगळ्यात जास्त बातम्या येत आहेत. पुण्यात आता एका 18 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली होती. भर रस्त्यात ती हत्या करण्यात आली आणि त्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तो आरोपी जो होता शेजारीच मिळाला. आणि दुसरी म्हटलं तर एक बीडच्या मुलांनी म्हणजे MBBS एम्सचा एक मुलगा होता, म्हणजे वैद्यकीय शिक्षण घेणारा विद्यार्थी, त्यांनी आत्महत्या केली. ते पण त्यांनी ऑनलाईन सुरा मागवला आणि त्या सुराने स्वतःचाच गळा कापला. तसं जर दुसरीकडे बघितलं गेलं तर भारत पाकिस्तानचा जो तणाव आहे सीमेवरती वाढत चाललेला आहे. आपल्याला फक्त युद्धबंदीची जरी घोषणा करण्यात आली असली तरीही जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती भागांमध्ये सांबा या जिल्ह्यात अनेक ड्रोन्स दिसले आहेत. आणि अमृतसरच्या एअरपोर्टमध्ये कालच एअरपोर्ट सुरू करण्यात आला होता, तरी देखील अजूनही एअरपोर्ट पुन्हा बंद करण्यात आला, अजूनही सुरू करण्यात आलेलं नाहीये. याशिवाय भारत आणि पाकिस्तान, जसं सांगितलं वैष्णवीने, भारत आणि पाकिस्तानचा सगळ्यात जास्ती परिणाम झालाय तो म्हणजे शेअर मार्केटवरती. आणि सध्याचं म्हणजे आजची शेअर मार्केटची सद्यस्थिती काय आहे याबाबत आपल्याला माहिती देईल हर्षदा. शेअर मार्केटबद्दल जर बोलायचं झालं तर मागील ट्रेंडिंग आठवड्यामध्ये शेअर मार्केट खूप जास्त प्रमाणात घसरला होता आणि युद्धबंदीनंतर शेअर मार्केट म्हणजे काल 12 मे रोजी बऱ्यापैकी वधारला होता. जवळपास सेन्सेक्समध्ये गेल्या 4 वर्षातील एका दिवसाची सर्वात मोठी वाढ ही काल नोंदवण्यात गेली होती. मात्र आज सकाळी पुन्हा एकदा शेअर मार्केट घसरणीचा उघडला आहे आणि सकाळच्या ट्रेडिंग सत्रापासून आतापर्यंत शेअर मार्केटमध्ये चढ उतार हा सुरूच आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं गुंतवणूकदार हे चिंतेत आहेत. आज सकाळच्या ट्रेडिंग सत्रामध्ये सेन्सेक्स 1100 अंकांनी घसरला आहे आणि ते म्हणतात ना की भय इथले संपत नाही, अशी परिस्थिती सध्या भारतीय शेअर मार्केटमध्ये बघायला मिळत आहे. शेअर मार्केट बरोबरच आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे सोनं आणि चांदी. आणि सोन्या चांदीचा जो काही भाव असतो तो रोज चढ उतारामध्ये असतो, पण सध्या गेले काही दिवस सोन्याचा भाव हा चढलेलाच दिसतोय. आजचा सोन्याचा भाव नक्की काय आहे याबाबत आपल्याला माहिती देईल हर्षदा. आजचा सोन्याचा भाव 96,000 रुपये 24 कॅरेटचा, जो शनिवारी 98,000 रुपये होता. गेल्या 3 दिवसात सोन्याच्या किमतीत सतत घसरण होत असल्याची पाहायला मिळते आणि आजची घसरण खूप मोठी आहे, कारण गेल्या 48 तासात पहिल्यांदाच सोन्याच्या किमती एवढ्या घसरल्या. त्यामुळे ज्यांना सोनं घ्यायचं आहे त्यांच्यासाठी ही खरंच खूप महत्वाची आणि खूप आनंदाची बातमी आहे. केवळ सोन्या चांदीच्याच नाही तर आपण व्हायरल आणि इतर सेक्शन मधल्या बातम्या सुद्धा बघणार आहोत. व्हायरल सेक्शन मध्ये सध्या अनेक व्हिडिओज पाहिले जातात. असाच एक मजेशीर व्हिडिओ सध्या समोर येतोय आणि याबाबत नुपूर आपल्याला माहिती देईल. सोशल मीडियाच्या दुनियेत पॅराग्लाइड करणाऱ्या सिंहाचा व्हिडिओ सध्या खूप चर्चेचा विषय ठरला आहे. जंगलाच्या राजाला आपण आजवर रस्त्यावर जंगलात चालताना पाहिलं आहे, पण अवकाशात झेप घेताना तुम्ही कधी पाहिलं आहे का? ही गोष्टी खरंच घडली असून व्यक्तीने पॅराग्लाइड करताना हार्नेसला सिंहाला बांधून अवकाशात झेप घेतली. यावेळी सिंहाची जी प्रतिक्रिया होती ती लोकांसाठी एक प्रमुख आकर्षणाचा विषय ठरली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक जण आता व्यक्तीच्या धाडसाचे कौतुक करत आहेत, तर काही जण सिंहाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत आहेत. खरी गोष्ट आहे, कारण प्राण्यांना कुठे आणि कितपर्यंत घेऊन जायचं हे खरं तर आपण ठरवायला पाहिजे. त्याशिवाय आजची मुख्य आणि महत्वाची बातमी आहे ती म्हणजे CBSEचा निकाल. आणि CBSEचा निकाल नक्की काय लागलाय याबाबत दिवेश काय सांगशील? CBSEने 12वीचा निकाल जाहीर केलेला आहे. 88% यंदाचा निकाल लागलेला आहे. तसेच मुलींनी दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजी मारलेली आहे. 5.94% बाजी मारलेली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल चेक करायचा असेल तर डिजिलॉकर किंवा उमंग नावाचे ॲप्लिकेशन आहेत त्यावर जाऊन चेक करू शकता. तसेच CBSEचं जे अधिकृत संकेतस्थळ आहे त्यावरही जाऊन पाहू शकता. थँक्यू दिवेश. याशिवाय केवळ बातम्याच नाही तर अवकाळी पाऊस पडलाय आणि त्यामुळे लाईफस्टाईलमध्ये आपल्या त्वचेची काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे याबाबत सुरुची आपल्याला माहिती देणार आहे. सुरुची.
राज्यासह संपूर्ण देशभरात अवकाळी पाऊस पडतोय. तर पाऊस आणि ऊन असं मिक्स वातावरण असल्यामुळे चेहऱ्यावरती खूप जास्त रॅशेस, पुन्हा चेहरा लाल होणं, पिंपल्स वगैरे अशा भरपूर समस्या जाणवतात. या सगळ्यापासून आपल्याला जर सुटका हवी असेल किंवा प्रिकॉशन्स म्हणून आपण चेहऱ्यावरती डेली सनस्क्रीन लावलं पाहिजे, मॉइश्चरायझर, त्वचा स्वच्छ धुतली पाहिजे. याशिवाय महिलांमध्ये अंडाशयातील गाठींचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. वातावरणात होणारे बदल, पुन्हा आहारात होणारा बदल, महिला स्वतःच्या आरोग्याची खूप कमी काळजी घेतात. त्यामुळे त्यांना अनेक आजार होतात, ज्या आजारांचं निदान झाल्यानंतर सुद्धा त्यांना कळत नाही की आजार आपल्याला झाला आहे. गर्भाशयात जेव्हा गाठी तयार होतात तेव्हा मासिक पाळीमध्ये येणारे प्रॉब्लेम किंवा गर्भधारणेमध्ये येणाऱ्या समस्या अशा अनेक त्रास महिलांमध्ये दिसून येतात. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. थँक्यू. सुरुचीने सांगितले ते खरं तर खरं आहे. आपण करिअर आणि घर सांभाळताना बऱ्याचदा स्वतःची काळजी घ्यायला विसरतो. त्यामुळे हे न करता इतर सगळ्या गोष्टींबरोबर स्वतःची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. दीपालीनी मुंबईहून महत्वाच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आता पुण्याच्या न्यूजरूम मधून प्रीती माने आपल्यासोबत जोडली जाते. प्रीती, काय म्हणतायत आपले सगळे युवा सहकारी? राज्याच्या राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडत आहेत आणि भारत पाकिस्तान युद्धाचीही तणावपूर्ण परिस्थिती असताना राज्यातल्या राजकारणाबाबत माझे सहकारी ज्ञानेश्वर सर आहेत. सर, काय सांगाल आजच्या अपडेट? आज सकाळी एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आली की उदय सामंत, शिवसेनेचे जे नेते आहेत आणि कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली आणि या भेटीमुळे राज्यामध्ये एकच खळबळ उडाली की मनसे आणि शिवसेना, शिंदेची शिवसेना यांची युती होणार का, याबद्दल चर्चा राज्यामध्ये रंगलेली आहे. उदय सामंत यांनी देखील भेट घेतल्यानंतर प्रतिक्रिया दिली की ही भेट राजकीय नव्हती, मी सहज त्या ठिकाणी गेलो होतो आणि राज ठाकरे यांना फोन केला आणि सहज घरी भेट दिली आणि चहा पिऊन खिचडी खाऊन मी बाहेर निघालो. परंतु कुठेतरी आता उदय सामंत हे राज्यातील शिवसेनेचे मोठे नेते आहेत, त्यामुळे राज ठाकरे यांच्या घरी गेल्यामुळे आता आगामी काळामध्ये महापालिका निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यामुळे कुठेतरी भाजप, शिवसेना, शिंदेची आणि मनसे युती होणार का अशी चर्चा रंगलेली आहे. आणि गेल्या काही दिवसाखाली बघितलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी देखील चर्चा रंगली होती. त्यामुळे त्या चर्चा आणि आजची उदय सामंत आणि राज ठाकरे यांची भेट हे कुठेतरी राज्यात खळबळ ओढवून देणारी बातमी आहे. भारत पाकिस्तान युद्ध विराम लागलेला असला तरी त्याची तणावपूर्ण परिस्थिती आहे. यामध्ये अमेरिकेने हस्तक्षेप केल्यामुळे खूप चर्चा रंगल्यात. तर अमेरिकेची भूमिका काय आहे आणि त्याचबरोबर चीनची देखील यामध्ये काय भूमिका आहे ही आपण माझे सहकारी जे आंतरराष्ट्रीय बीट सांभाळते स्वरालीकडून जाणून घेऊ. अमेरिकेच्या भूमिकेबद्दल जर सांगायचं म्हणलं तर भारताने स्पष्ट केले आहे की पाकिस्तान आणि भारतामध्ये जी युद्धबंदी झाली ती दोन्ही देशांच्या DGMOच्या अंतर्गत चर्चा झाली आणि त्यानंतर युद्धबंदी झाली. यामध्ये अमेरिकेची कुठलीही मध्यस्थी नव्हती. तसेच म्हणजे या युद्धबंदी झाल्यानंतर जेव्हा ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं की अमेरिकेच्या मध्यस्थीने भूमिका झाली, मी त्यांना सांगितलं की जर दोन्ही देशांनी युद्धबंदी केली नाही तर त्यांच्यासोबत व्यापार होणार नाही कुठल्याही प्रकारचा. तर यानंतर दोन्ही देशांनी युद्धबंदीला सहमती दर्शवली होती. परंतु भारताने सांगितलं की व्यापारावर अशी कोणतीही चर्चा झाली नाही, व्यापारावर अशी कोणतीही चर्चा झाली नाही. जेव्हा JD व्हेन्स यांनी ऑपरेशन सिंधूनंतर पंतप्रधान मोदींशी चर्चा केली होती, तसेच मार्को रुबियो यांनी पण S जयशंकर आणि अजित डोभाल यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेदरम्यान कुठलीही व्यापारावर अमेरिकेसोबत की व्यापार नाही केला तर युद्धबंदी नाही केली तर व्यापार होणार नाही अशी कुठली. याबाबत चीनची कोणती भूमिका आहे? चीनची भूमिका, चीनचा तर तसा भारताला पाठिंबा नव्हताच. सुरुवातीपासूनच चीनने पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर आता युद्धबंदी लागू झाल्यानंतर पुन्हा एकदा चर्चा येत होती की चीनने पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात शस्त्र पुरवले असल्याचं सांगितलं जात होतं. परंतु चीननं हे सगळे दावे फेटाळले आहेत. चीननं सांगितलं आहे की पाकिस्तानला त्यांचा पाठिंबा होता, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची लष्करी मदत पाकिस्तानला केलेली नाहीये.
भारत पाकिस्तान युद्ध सुरू असताना युद्धामध्ये पंतप्रधानांची भूमिका ही महत्त्वाची ठरते आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याच्या मागे ठाम भूमिका घेतली होती. त्यांनी आता भेट देखील दिली आहे. याबाबत आपण तेजसकडून अपडेट जाणून घेऊ. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी अचानक पंजाबमधील आदमपूर एअरबेसला भेट दिली आणि तिथल्या शूर जवानांशी संवाद साधून त्यांचं कौतुक केलं. त्यानंतर देखील त्यांनी देशवासियांना संबोधन करताना पाकिस्तानला एक सज्जड इशारा दिला. जर पुन्हा भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर भारत त्याच्या पद्धतीने त्यांच्या स्टाईलने उत्तर देईल आणि तो इतका भयंकर हल्ला असेल की पाकिस्तानला तो सहन करण्यापलीकडचा असेल. त्यामुळे दहशतवादाविरोधात भारत सरकारने उचललेले हे मोठे पाऊल आहे. तसेच मोदी सरकारने अण्वस्त्र हल्ल्याची कोणतीही धमकी आम्ही सहन करणार नाही, जशास तसे उत्तर देऊ असं सांगितलेलं आहे. त्यामुळे येत्या काळात जर पुन्हा भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर पाकिस्तान विरोधात भारत कोणती आक्रमक भूमिका घेतो हे पाहणं आवश्यक ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमध्ये आदमपूरमध्ये अचानक भेट दिली. त्यांनी सैन्याचं मनोबल वाढवलं आहे. एक प्रकारे पंतप्रधानांची ही सक्षम भूमिका सैन्यासाठी आणि देशासाठी महत्त्वाची ठरते. तर याबाबत आपण अनुराधाकडून जाणून घेऊ की तिच्याकडे आजच्या काय अपडेट आहेत. मी सांगेल की जे भारत पाकिस्तानामध्ये गेल्या आठवड्यात किंवा या आठवड्यामध्ये जो संघर्ष झाला त्यामध्ये पाकिस्तानचा एक रिपोर्ट आता एक प्रसिद्ध झाला आहे, जो आहे इंटर सर्व्हिस पब्लिक रिलेशन्स म्हणून एक रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे नुकताच. त्याच्यामध्ये पाकिस्तानचं जे नुकसान झालं आहे या संघर्षामध्ये ते त्यांनी सांगितलं आहे. पाकिस्तानचे भारताने जो हल्ला केला, जो हवाई हल्ला झाला, त्याच्यामध्ये पाकिस्तानच्या जवळपास 100हून अधिक दहशतवादी मारले गेलेले आहेत. यासोबतच त्यांचं एका हवाई तळ होतं पाकिस्तानचं, त्याचंही नुकसान झालं आहे. यासोबतच त्यांनी त्यांचे काही जवान आणि काही जे सैनिक हवाई दलाचे जे अधिकारी आहेत ते सुद्धा मारले गेल्याचं या रिपोर्टमधून प्रसिद्ध झालेलं आहे. जवळपास 40 ते 50 नागरिकसुद्धा या हल्ल्यामध्ये मारले गेल्याचं या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे. मी ह्या रिपोर्टमध्ये जे त्यांचे पाकिस्तानी नागरिकांची जी अधिकारी आहेत त्यांची नावं मी सांगते जे मारले गेलेले आहेत. याच्यामध्ये आहेत अब्दुल रहमान, वकार खालिद, दिलावर खान हे शिपाई आहेत. यासोबतच जे हवाई दलाचे अधिकारी आहेत त्याच्यामध्ये स्क्वॅड्रन लीडर उस्मान युसुफ, औरंगजेब, टेक्निशियन नजीब, मुशाबिर आणि फारूक हे अधिकारी पण मारले गेलेले आहेत. यांची पण नावं या अहवालामध्ये प्रसिद्ध झाली आहेत. आता मी भारतातलं सांगते, जी पाकिस्तानने जो हल्ला केला आणि त्याच्यानंतर अमेरिकेने मध्यस्थी केली आणि सीज फायरची घोषणा झाली. पण या सीज फायर अमेरिकेने जी मध्यस्थी केली आणि ट्रम्प यांनी जी सीज फायरची घोषणा केलेली तर ती अमेरिकेकडून का झाली, आता याच्यावरून आपल्या काँग्रेसकडून प्रश्न उपस्थित केले जातात आहेत. राहुल गांधी आहेत आणि जे नॅशनल लेवलवरचे जे आपले जे काँग्रेसचे जे नेते आहेत तर ते नेते आता प्रश्न उपस्थित करतात आहे की याच्यावर मोदींनी भूमिका स्पष्ट करावी की अमेरिकेची मध्यस्थी आपण का घेतली आणि त्यांनी हा प्रश्न जर आपल्या 2 देशातला होता तर अमेरिकेने मध्यस्थी का केली आणि ती मध्यस्थी आपल्याला मान्य आहे का आणि ती आपण स्वीकारली का, ह्याच्यावरती प्रश्न उपस्थित केले जातात आहे. तर त्याचं उत्तर आता मोदी काय देतात ते बघावं लागेल. राहुल गांधींकडून याच मुद्द्यावर मोदी सरकारने उत्तर देण्यासाठी विशेष संसदीय अधिवेशन घेण्यात यावं अशी मागणी केली जाते. तर राहुल गांधींची ही मागणी नरेंद्र मोदी सरकार मान्य करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आजच्या ठळक बातम्या ज्या होत्या देशभरातल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला. तुमची काय मतं आहेत, तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.